शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना, काही सुचेना काही रुचेना, मनी खिन्न मी झालो. शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. नवेनाच्या या नव्या दिवशी आपण आपल्या सर्व विनंत्या घेऊन प्रभूचरणी अर्पण करूया आणि विशेष करून प्रार्थना करूया की जे लोक आजारी आहेत, जे दुःखी कष्टी आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत. आज लूड्स माऊलीचा सण आहे, तर सर्व आजारी लोकांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ज्यांनी आपला प्रार्थना करायला सांगितलं आहे, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे आणि आपल्या ज्या काही विनंत्या असतील त्या प्रभूचरणी अर्पण करून आपण या पवित्र मिसा बलिदानाला सुरुवात करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज नवेनाचा 9वा दिवस. स्वतः येशूला शिवीगाळ, छल व निंदेला सामोरे जावे लागले. त्याच्या शिष्यांना आजही तशीच वागणूक दिली जात आहे. आजच्या घडीला देखील आपण ऐकत आहोत, अनेक ख्रिस्ती लोकांना छळाला सामोरे जावं लागतं. अपमान आणि छळास त्यांना सामोरे जावे लागल्याने येशू म्हणतो आपल्याला आनंद झाला पाहिजे, कारण ते हे दर्शविते की आपण आपला गुरु प्रभू येशू याच्या मार्गावर चालत आहोत. याचा अर्थ असा होत नाही की आपण काही करत नसताना स्वतःवर छल ओढवण्याचा प्रयत्न करावा. जर आपण परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करत आहोत आणि सत्यासाठी झटत आहोत, तर परमेश्वर आपल्याबरोबर आहे आणि तोच आपली शक्ती आणि मार्गदर्शक आहे. आज लूड्स माऊलीचा सण आणि विशेष करून पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे आपण सर्वजण आपल्याला विशेष आशीर्वाद मिळावा म्हणून या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या हातून घडलेल्या अपराधांची परमेश्वराकडून क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ
प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो, अन अपनाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, येथे जमलेल्या तुझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी वळव. तू दयाळू व कणवाळू आहेस. आमचा प्रत्येक विचार शुद्ध ठेव. आमचे अश्रू पुसून टाक. आमचा आनंद वाढव. जे अंतःकरणाचे गरीब आहेत त्यांना तू स्वर्ग राज्याचे अभिवचन दिले आहेस. प्रभू येशूच्या प्रार्थनेमुळे आम्हाला स्वर्ग राज्याचे वरदान मिळून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. संत पावलाच्या पत्रातून घेतलेले वाचन. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असं मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कटतेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली. ती अपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करण्यामुळे सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलाची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. इतकेच नव्हे, केवळ तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहे. कारण अशी आशा धरून तरलो जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे, जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील. पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा मला वाचव. हे देवा मला वाचव. हे देवा मला वाचव. कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे. मी खोल दलदलीत रुतलो आहे, जेथे उभे राहण्यास आधार नाही. मी खोल पाण्यात आलो आहे आणि लोंढा माझ्यावरून जात आहे. प्रतिसाद. हे देवा मला वाचव. माझा घसा कोरडा पडला आहे. आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिनले आहे. प्रतिसाद. हे देवा मला वाचव. हे प्रभू सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करतात त्यांचा फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्रायलच्या देवा, जे तुझा शोध करतात त्याच्या प्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. प्रतिसाद. हे देवा मला वाचव. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.
तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ह्यास्तव भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काहीही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत, त्यांना अजिबात भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केस मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भिवू नका हा शब्द आपल्या बायबल, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा आलेला आहे. म्हणजेच वर्षाच्या प्रत्येक दिवशी आपला परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आवर्जून आणि जोरजोराने सांगतो की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. भिवू नका, मी तुमच्या सोबत आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील 2-3 वेळा हे शब्द आलेले आहेत. प्रभू म्हणतो, तुझा विश्वास इतरांना व्यक्त करावयास तुम्ही भिवू नका. जे तुमचा घात करावयास पाहत आहे त्यांना तर तुम्ही अजिबात भिवू नका. आणि भविष्याविषयी भीती की आता माझे काय होईल, ही भीती तुम्ही मनातून काढून द्या. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोविडच्या काळात आपण पाहिलं असेल की आजारापेक्षा जास्त लोक भीतीमुळे दगावली. भीती ही मनुष्याला फार हानिकारक असते. भीतीमुळे आपली आत्मिक आणि आध्यात्मिक वाढ खुंटली जाते. बाळ जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याची आई किंवा बाबा त्याला सांगतं की अंधाऱ्या खोलीत जाऊ नको, तिथे बुवा येईल का कोणतरी येईल. आणि त्या छोट्या मुलाच्या मनामध्ये अंधाराविषयी ती भीती निर्माण होते. आणि जसं ते मूल मोठं होतं ती भीती वाढत जाते. आणि तो मुलगा मोठा किंवा मुलगी मोठी झाल्यानंतर नुसतं हॉलमधून किचनमध्ये जायला रात्री ते घाबरतात, कारण अंधार त्यांच्या मनात दडलेला असतो. अंधाराविषयी भीती असते, कारण ती भीती लहानपणापासून बिंबवण्यात आली आहे आणि ती मनात कायमस्वरूपी स्थिर झाली आहे. असं म्हणतात की कुठलीही गोष्ट करण्यामागे फक्त 2 भावना असतात, एकतर प्रेम नाहीतर भीती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात देखील कसली ना कसली भीती असते. कुटुंब, आरोग्य, नोकरी, शिक्षण, रिलेशनशिप, कसली ना कसली भीती आपल्या प्रत्येकाला प्रत्येक वेळी भेडसावत असते. आज येशू ख्रिस्त आपल्याला आवर्जून सांगत आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ही आठवण करून देत आहे की देवाला आपल्याबद्दल सर्व ज्ञान आहे. गॉड नोज एव्हरीथिंग. भिवू नका. संकटात आणि अडचणीत एकटा किंवा एकटी पडली आहेस काय? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. घरच्यांनी, नातलगांनी, मित्रांनी, आप्तजनांनी तुला बाजूला टाकून दिले आहे काय? प्रभू म्हणतो, भिवू नकोस, मी तुझा जोडीदार आहे. प्रवास करताना, परीक्षेला जाताना, इंटरव्ह्यूसाठी बसले असताना
मनात भीती निर्माण होते का? मी तुझ्या बाजूला असेन. काही वर्षापूर्वी मी स्वतः जेव्हा माझ्या ईशज्ञानाच्या परीक्षेला बसलेलो होतो, माझी तयारी करत होतो, अगोदर मला पण आत्मविश्वास होता, पण नेमकी परीक्षेच्या दिवशी जेव्हा पेपरला बसलो तेव्हा घाम फुटला. मनात चलबिचल सुरू झाली की विसरून जाणार का, व्यवस्थितरित्या पेपर लिहिता येणार का, अशी भीती मनाला भेडसावू लागली. पण ज्यांनी मला प्रार्थनेचं आश्वासन दिलं होतं ते मला परत परत सांगत होते की फादर भिवू नका, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. आणि खरोखरच त्या वचनांनी मला इतकं धैर्य भेटलं आणि अतिशय उत्तमरित्या ती परीक्षा मी देऊ शकलो. भीती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपला आत्मविश्वास ढासळून घेते आणि आपल्याला खाली खेचते, पण प्रेम आपल्याला प्रेरणा देत पुढे नेत असतं. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. आपल्याबरोबर आपला प्रभू असताना आपण घाबरायचे ते कोणाला? यिर्मया संदेशला सांगतो की परमेश्वर एका पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे. इतरांनी तुमचं कितीही वाईट होऊ दे असं मनात योजिलं, पण तुमच्या श्रद्धेमुळे प्रभू म्हणतो तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि तेच होतं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आजचे शुभवर्तमान आपल्याला पुन्हा पुन्हा ती आठवण करून देते की एक चिमणी जरी दमडीला चारण्याला विकत असली तरी पित्याच्या परवानगीशिवाय ती खाली पडत नाही. आणि आपण तर त्यापेक्षा कितीही मौल्यवान आहोत, आपला व्हॅल्यू त्यापेक्षा कितीही मोठा आहे. तुम्ही जसे आहात, उंच लहान गोरे काळे, स्त्री किंवा पुरुष, गरीब किंवा श्रीमंत, विद्यार्थी किंवा शिक्षक, कोणीही असू दे, हे सर्व येशूसाठी प्रिय आहेत. तो कधीच कोणामध्ये भेदभाव करत नाही, तो फक्त आपल्यावर प्रेम करत असतो. आणि जरी आपण त्याला विसरले, तुम्ही त्याला विसरले, पण परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नाही. असं म्हणतात की 2001 मध्ये जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला झाला त्यावेळेला बरेच लोक असे होते की जे वेळेवर कामावर पोहोचू शकले नाहीत. एक सांगतो की त्याने बुटाचं नवीन जोड घेतला होता आणि कामाला जाताना त्याला पायाला फोड आले आणि तो परत घरी गेला आणि टी व्हीवर त्याने दृश्य बघितलं की बिल्डिंगला ऑलरेडी हल्ला झालेला आहे. दुसऱ्याने नवीन कार घेतली होती आणि अर्ध्या रस्त्यामध्येच कार अचानक बंद पडते. तो माणूस बाहेर येतो आणि रागाच्या भरामध्ये गाडीवरती लाथा मारू लागतो, कारण आज त्याचं लाखोंचं नुकसान होत असतं. पण थोड्याच वेळात न्यूज येते की त्या मोठ्या बिल्डिंगवरती हल्ला झालेला आहे आणि तिथेच तो माणूस गुडघे टेकतो. परमेश्वर आपल्यासोबत नेहमी असतो. प्रत्येक अनुभवामध्ये, प्रत्येक क्षणाला तो आपल्याला अनुभव देत असतो. त्यामुळे ती भीती आपण कशाची ठेवायची? आज परमेश्वर आपल्याला हे जे प्रेम देत आहे, हे प्रेम आपल्या कुटुंबात राहावे, आपल्या शेजोलात नांदावे, म्हणून आपण आजच्या मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करूया. प्रिय आईवडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना वाढवताना काळजी घ्या, त्यांच्या उणीवा काढू नका. तुम्ही हे झाड आज चांगले जोपासले तर साहजिकच उद्या ते तुम्हाला त्याच्या छायेत ठेवून तुम्हाला विसावा देईल. प्रिय मुलामुलींनो, आपल्या आईवडिलांना कमी लेखू नका. ते जसे आहेत तसे तुमचे शेवटी तसे ते तुमचे आहेत. शेवटी ते आपलेच असतात. आणि युवक युवतींनो, तुम्ही प्रत्येकजण देवाला प्रिय आहात आणि प्रत्येक वेळी परमेश्वर आपल्याला त्याचा प्रेमाचा अनुभव देत असतो. एक दुसऱ्याला चांगल्या कार्यासाठी पाठिंबा देत जा. प्रत्येकाला परमेश्वराने चांगले गुण, कलाकौशल्य दिलेले आहेत.
कारण आपण त्याच्या नजरेमध्ये खूप मौल्यवान आहोत, खूप प्रेशियस आहोत, आणि त्याच प्रकारे परमेश्वर आपल्याला ट्रीट करत असतो. म्हणून आज या मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करूया की प्रभूची शक्ती, प्रभूचं प्रेम आपल्यासोबत असताना आपल्या मनात भीती कसली, तर आज आपल्या मनातील सर्व भीती या वेदीचरणी अर्पण करूया आणि प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया की त्याचा सहवास, त्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभावा. थोडा वेळ शांत राहून डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया की परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावरती असावा, आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलाबाळावरती, आपल्या कामाधंद्यावरती, जेणेकरून आपण खरोखरच त्याचं प्रेम अनुभवू शकू. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. न्याय आणि सत्यप्रिय परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. न्याय आणि सत्यप्रिय परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. जे योग्य आणि न्याय्य आहे ते करण्यासाठी ज्यांचा छळ होत आहे त्यांना हे प्रभू, जो स्वतः न्याय आणि सत्यासाठी छळास सामोरे गेला, त्याच्या पावलावर चालत आहेत, याची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. न्याय आणि सत्यप्रिय परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. जे लोक सत्य व न्यायासाठी झटणाऱ्यांची निंदा व छळ करतात, त्यांचे परिवर्तन होऊन देवाच्या कृपेने त्यांनी आपले मार्ग सुधारावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. न्याय आणि सत्यप्रिय परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. जे लोक न्यायाची थट्टा करतात आणि अन्यायाचा मार्ग पत्करतात, त्यांना हृदय आणि मन परिवर्तनाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. न्याय आणि सत्यप्रिय परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्वांना हे समजावे की येशूचे शिष्य या नात्याने आपण सत्य व न्यायाच्या मिशन कार्यात अनेक आव्हानांना तोंड देत सत्यासाठी झटत राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. न्याय आणि सत्यप्रिय परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. आपण नवीनाची पात्र एकत्र म्हणूया. हे प्रभू येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठावा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या विनंत्या अर्पण करूया. हे प्रभू येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणून तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे प्रभू येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की येशूच्या जन्माचे रहस्य व त्याचे जीवन यांचे मननचिंतन करत असताना आमचा आत्मा त्याच्या सहवासात एकरूप होऊ दे.
आमच्या नम्र विनंत्या ऐकून घे व बाळ येशूचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना आम्ही बाळ येशूच्या नावाने करतो. आमेन. अर्पण गीत. दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या या अमंगल फुला पद स्पर्श तव व्हावे. सुकलेल्या या अमंगल फुला पद स्पर्श तव व्हावे. मांगल्याने तुझ्या मंगला मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल मीच फुलावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या शरीराच्या पोषणासाठी तू आम्हाला भाकर व द्राक्षरस देतोस. या भाकरीचे व द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या संस्कारात कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी. ही योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गीत गात म्हणतो. पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशो गीत गानवंत
शक्तिशाली तू प्रभुवरा, परम ईशाच्या पावन नामे येत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गानवांतरा. पावन 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 तम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझ्या आभार मानले आणि भाकर मोडून त्या आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेच्या या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुट्स डॅनियल, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तो आठवण कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या घरातून ज्या व्यक्ती मरण पावल्या असतील त्यांची आठवण करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे
क्रिस्तासह क्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा ठव आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्या भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापाप देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. ज्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्याचे आवाज कमी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. An act of spiritual communion. My Jesus, I believe that you are present. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
प्रभो तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारे सुकाणू घेरे प्रभो तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुटला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी तुझ विना रे कोण आता तारी वल्लव रे माझी नावने किनारी सुकाणू गेले प्रभो तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी प्रभू येशू आपल्या हृदयामध्ये आलेला आहे, त्याचे विशेष आभार मानूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया की त्याचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी असावा. आपण कधीही घाबरून जाऊ नये आणि भीती आपल्या मनात राहू नये म्हणून आज त्याच्याकडे विशेष प्रार्थना करूया. जेणेकरून प्रभूचं प्रेम आपल्या मनात सदैव असावं, त्याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनावरती असावा. म्हणून आज आपण विशेष प्रभूकडे मागणी करूया. तो आपल्या हृदयात आलेला आहे आणि परमेश्वर आपल्या आवर्जून सांगत आहे, परमेश्वराला सर्व काही ज्ञात आहे, मला सर्व काही ठाऊक आहे. तुमची अडचणी, तुमची संकट, तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे आजार, परमेश्वराला या सर्वाबद्दल माहिती आहे. आज आपण आपल्या स्वतःला या परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया आणि प्रभूचा आशीर्वाद आपल्यावरती मागूया, जेणेकरून खरोखरच आपण त्याची प्रिय लेकरे बनू, आपला विश्वास वाढावा, आपल्यामधील भीती नष्ट व्हावी. म्हणून आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया.
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, एका भाकरीत व एका प्यालात आम्हाला सहभागी करून तो आमचे ख्रिस्ताशी ऐक्य घडवून आणतोस. सर्व जगाला तुझे तारण व तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, सदा सर्व काळ राहो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.